भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा काय सांगतो ते पटकन तुम्हाला सांगतो आणि नंतर हेही मी सांगणार आहे की कुठल्या कुठल्या माध्यमावर हा सगळा प्रकार सुरू आहे आणि तो सर्वच प्रकार पोलीस बारकाईनं लक्ष देऊन टिपण्याचा प्रयत्न करतोय। भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 असं सांगतो की कलम 67 आहे, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आक्षेपार्ह कामुक मजकूर प्रकाशित करणं आणि प्रसारित करणं। पहिल्यांदा जर गुन्हा केला असेल तर 3 वर्षाची शिक्षा, 5 लाख रुपयाचा दंड। कलम 67 ए नुसार हा मजकूर जर लैंगिक कृत्याशी संबंधित असेल तर 5 लाखांपर्यंत 5 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि 10 लाख रुपयापर्यंतचा दंड आणि हा गुन्हा अजामीन पात्र श्रेणीत येतो, नॉन कॉग्निजेबल। कलम 66 ई एखाद्याच्या संमतीशिवाय खाजगी क्षण कॅमेरात कैद करणं, प्रसारित करणं हा गोपनीयतेचा भंग आहे आणि 3 वर्षापर्यंतची शिक्षा यात होऊ शकते। बऱ्याचदा असं आपण पाहिलेलं आहे यापूर्वी सुद्धा की अजाणतेपणी अशा प्रकारचे व्हिडिओ प्रसारित केले जातात, पण यापूर्वी सुद्धा सोशल मीडिया ग्रुपवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर पोलिसांनी कारवाई केली आणि तुम्ही मग एकदम घाबरून गेला। मुळात तुम्हाला त्याची कधी कधी जाणीवही नसते आणि तुम्ही अजाणतेपणी हे व्हिडिओ फॉरवर्ड करतात, पण 18 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची कल्पना येणं आवश्यक आहे। सोशल मीडियाचा प्रभाव वाढला, लोक आपापल्या पद्धतीनं व्हिडिओ तयार करतात, त्यात बऱ्याचदा अश्लील भाषेचा वापर केला जातो जो सुसभ्य संस्कृतीमध्ये समाजामध्ये अशा प्रकारे अजिबात चालणारा नसतो। आणि आपण काही चांगल्या गोष्टी सोशल मीडियावर पाहत असताना आपल्याला अशा फालतू व्हिडिओचा सामना करावा लागतो आणि कधी कधी आपण त्यात अडकतो सुद्धा। आता अशोक खराचे कथित अश्लील व्हिडिओ बाजारामध्ये ऑनलाईन माध्यमातून 20 रुपयानं विकले जात आहेत, त्याला तुम्ही अजिबात बळी पडू नका।